नांदगाव तालुका हदगाव या ठिकाणच्या आजच्या स्नेह संमेलन कार्यक्रम आणि विद्यार्थी बांधवांचे आमच्या भगिनींचे विविध गुणदर्शनाचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या केंद्राचे प्रमुख आमचे लहानपणापासून मित्र असलेले आमचे गावकरी बालासाहेब लोणेजी, शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर, सचिन काळे सर, आमचे कल्याणकरजी, वाघमारे सर, आमच्या सोबत आलेले पांगरीचे माजी सरपंच नामदेवरावजी दुधाटे, डोणचे माजी सरपंच चंद्रमणीजी लोणे, या गावचे विठ्ठलजी काकडे, या शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष संतोषजी काकडे, आमचे समोर बसून नातवांचं अतिशय मन लावून कौतुक जे पाहायले कौतुक करायलेत आमचे मार्गदर्शक दत्तरामजी पाटील काकडे, या रुडगीचे सर्व बांधव, मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी, आपण सगळेजण आपल्या घरच्या मुलाचं, नातवाचं, आपल्या लेकराचं कौतुक पाहण्यासाठी या ठिकाणी जमलात आणि त्याच्यामध्येच आम्ही ते येऊन आपलं नेहमीच आहे, आम्हाला ऐकणं म्हणजे कंटाळवाणच असते जरासं, परंतु अतिशय उत्साहाचा कार्यक्रम आहे। आपल्या मुलांना, आपल्या मुलींना, आपल्या लेकरांना या ठिकाणी त्यांचं विविध गुणदर्शन जे आपण कधी बघितलेलं नसते त्यांचं ते व्यासपीठावर जे सादर करतात, आपल्याला अतिशय मनापासून ते समाधानाची बाब असते। आणि या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या या शाळेच्या उपक्रमाला मी अतिशय मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि आत्ताच आमचे वाघमारे सर यांनी सांगितलं की बाबा तुम्ही यायला आणि ते आमदार झालेलं गाणं लागायला एकच झालं। गुरुजी 1 वर्ष झालं माझं जिल्हा परिषदचंच गाणं वाजायला, अजून ते कवा असते की तेच कळणं झालं, तरी पण झालं, बाकी काही मला जास्त तुमची अपेक्षा नाही। ते गाणं वाजून वाजून त्याचं सगळं साहित्य खराब होऊन गेले, वाजवणारे संघ फिरणारे सगळेच, कारण 1 वर्ष झालं, आम्ही तसं तर 3-4 वर्ष झालं, पण कार्यक्रम लागला म्हणून 1 वर्ष झालं फिरायलो। या रोडजीची माझी 10वी-12वी चक्कर असेल या 6-7 महिन्यामध्ये। असो, हा गमतीचा भाग झाला। सर तुम्ही म्हणल्याप्रमाणे या विद्यार्थ्यांचं कौतुक करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि मला ज्यावेळेस काल फोन आला सरपंचांचा, त्यावेळेस मला असं वाटलं की शाळेमध्ये हा कार्यक्रम असेल, छोटेखानी कार्यक्रम असेल, पण इथं आल्यावर आपण विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी किंवा त्यांनी जे काही चांगलं काम केलं त्याला थाप देण्यासाठी अख्खं गाव या ठिकाणी जमलेलं आहे। बघितल्यावर अतिशय मनापासून आनंद वाटला। आणि जिल्हा परिषदेच्या शाळेचे सुद्धा एवढे चांगले गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण घेऊ शकतो, कारण आज आपण तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी आमच्या माता भगिनींना त्यांच्या मुलाचं कौतुक करण्यासाठी तुम्ही त्यांना त्यांच्या दारामध्ये अतिशय भव्य असं या ठिकाणी व्यासपीठ उभा राहून त्यांची जी काही कला या ठिकाणी आपण दाखवत आहात त्याच्याबद्दल आपलं आणि या ठिकाणी जे कला सादर करायला त्या सर्व विद्यार्थ्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी मी कौतुक करतो, अभिनंदनही करतो। आणि या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांच्या याच्यासाठी छोटे मोठे सगळेजण जसं याप्रमाणे देणगी देऊ लागले। मला खालून आमच्या एका मित्रांचा फोन आला की साहेब लवकर आपले जाहीर करायची। म्हणलं बा आमचं जाहीरच झालं नाही, त्याच्यामुळे जरा जाहीर करायला उशीर लागायला आहे, पण लागेल तेव्हा लागेल। आज सुद्धा या कार्यक्रमासाठी मी या ठिकाणी आपल्या शाळेसाठी मदत म्हणून विद्यार्थ्यांच्या गाण्यावर किंवा याच्यावर हे करण्यापेक्षा या आपल्या शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी म्हणा किंवा अजून कुठल्या ह्याच्यासाठी म्हणा 5100 रुपयाची या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना देणगी या ठिकाणी जाहीर करतो। आणि परत एकदा रोडजीवासीयांचे अतिशय मनापासून या ठिकाणी सगळ्यांचं अभिनंदनही करतो की आपल्यामध्ये जे अवेअरनेस जागी झाला आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये, ग्रामीण भागातल्या विशेषतः पालकांमध्ये, आमच्या भगिनीला वाटायचं की माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे, आमच्या भावाला वाटायलं की माझा मुलगा नुसता शिकलाच नाही पाहिजे तर त्याला बोलता आलं पाहिजे, त्याला 4 माणसात समाजात वावरता आलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी या गॅदरिंगच्या या स्नेह संमेलनाच्या माध्यमातून होत असतात। आणि हे सगळेजण सगळा कार्यक्रम आपण हे सगळे आपले शिक्षक वृंद असतील, शालेय शिक्षण समितीचे सदस्य असतील, आपण सगळेजण अतिशय मन लावून करायला, त्याच्याबद्दल मी आपल्या
सगळ्यांचं या ठिकाणी परत एकदा अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आपण ज्यांची वाट पाहणार होतात, खरं तर तुम्ही माधवरावजी पाटलांना प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी बोलवलं होतं, पण ते गाडी सोबत नळ्याची जत्रा म्हणतात तसं त्याच्यासोबत तुम्ही मला सुद्धा बोलवलं. आणि जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी माझ्या या ठिकाणी 2 शब्द माझं मनोगत आवर्त घेतो आणि सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.